ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केलं. ज्ञान कोणतं? सम्यक ज्ञान, जे त्याला योग्य अयोग्य, चांगलं वाईट याच्याबद्दल जाण निर्माण करू शकतो. अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम होता. तो समजवत होता, मी या योद्ध्यांचा वध करणार आहे, माझ्यामुळे यांचा वध होईल. पण भगवंत समजून सांगतात, हे यांच्या वासनाप्रमाणे जगतील आणि मरतील. यांचं काय होईल हे आधीच ठरलेलं आहे. तू केवळ निमित्त मात्र आहे. तू क्षत्रिय आहे. तुझं कर्म काय? केवळ तुझं कर्तव्य बजावणे, तुझी जबाबदारी पार पाडणे. क्षत्रियाची जबाबदारी काय? कर्तव्य काय? युद्ध करणे. पण भगवंत अर्जुनाला सांगतात, तू युद्ध कर. युद्धाचे दोन फायदे आहेत. एक तर युद्ध करत असताना तू विजयी झाला तर ह्या पृथ्वीवरचं सार्वभौमत्व प्राप्त करशील, आणि जर मृत्युमुखी पडला तर स्वर्ग प्राप्त होईल. म्हणजे काही जरी झालं, तू कर्तव्य कर्म पार पाडलं तर चांगलंच होईल. वाईट काय होईल? पण त्याच्या पलीकडे जर तू युद्ध अर्धवट सोडून पळून गेला म्हणजे तुला जरी वाटत असलं की मी यांना कशाला मारू, त्यांच्यावर दया दाखवून तू निघून गेला, तर ते कशाला म्हणतील? त्यांना वाटेल की तू घाबरून पळून गेला, तुझी दुष्कीर्ती करतील, तुला बरे वाईट म्हणतील, तुझा अपमान करतील, आणि ते क्षत्रियासाठी भयावह आहे. मनुष्य एक वेळ मरण स्वतःसाठी मान्य करतो, पण असं आयुष्य जगणं, जे सारखं समोरचा मनुष्य तुमचा दुस्साहस करेल, तुम्हाला म्हणेल तू हरलेला आहे वगैरे वगैरे वगैरे, वाईट म्हणेल, पळपुटा आहे, असं आयुष्य जगणं हे त्याच्यासाठी मरणापेक्षा जास्त यातनादायक आहे, असं भगवंत इथे समजावून सांगतात. या 43व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अथ चेत्त्वमिमं धर्मं संग्रामं न करिष्यसि तत स्वधर्म कीर्ती च हित्वा पापम वाप्स्यसि. हे सदाचरणाचे युद्ध जर तू लढले नाही तर अर्जुना, तू स्वधर्माचा व तुझ्या कीर्तीचा त्याग करशील. त्याग करशील म्हणजे तुझी अकीर्ती होईल. तुझं जे जगामध्ये नाव आहे, रणभूमीवरती जे तुला घाबरतात, धनुर्धर धनुर्धारी म्हणून तुझं, धनंजय म्हणून तुझं जगात नाव आहे, परमतपा म्हणून नाव आहे, ती कीर्ती तुझी क्षणात नष्ट होईल. तू जी पण काही आतापर्यंत प्राप्त केलंय ते गमावून बसशील, हे भगवंत इथे समजून सांगतात. युद्ध न लढल्याचा दुष्परिणाम पुढे भगवंत म्हणतात, अकीर्तीच्यापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चा कीर्ती मरणादतिरिच्यते. जसं मी मगाशीच सांगितलं की ही अपकीर्ती ही क्षत्रियासाठी मरणापेक्षा भयंकर आहे. त्याच्यापेक्षा क्षत्रिय
मरण पत्करेल. कारण तो तो दुस्साहस सहन करू शकणार नाही, ती अपकीर्ती सहन करू शकणार नाही. कारण ती अधिक दुःखदायक राहील. सतत आपल्याला पिंचिंग करत राहता, अरे हे असं 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 आपण जगू शकत नाही. भगवंत ते अर्जुनाला इथे स्पष्ट करतात. पुढे भगवंत म्हणतात, भया तृणादुपरम मंस्य ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जर तू युद्ध सोडून पळून गेला तर काय होईल? युद्ध सोडून जर तू पळून गेला तर काय होईल? हे समोरच्या प्रतिस्पर्धी शत्रू सैन्यातील महारथी काय समजतील? अरे तू पळपुट आहे, तू घाबरून पळून गेला. त्यांच्या दृष्टीने तू, त्यांच्या मनामध्ये जो तुझ्याबद्दल आदर आहे, सन्मान आहे, तो नष्ट होईल. बहुमतो भूत्वा यास्यमि लाघवम्. ते तुला हलकेपणाने घेते. ते म्हणतील जाऊ दे, अर्जुन काय असंच. हे अत्यंत वाईट आहे. ते तिथेच थांबणार नाही, अजून तुझ्याबद्दल वाईट शब्द बोलतील. ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात. अवाच्य वातांश बहु वंदिष्यन्ति तवाहितः निंदत सामर्थ्यम ततो दुःखतरम नु किम. तुझे शत्रू तुझी निंदा करतील, तुला अपशब्द भरतील, यापेक्षा अधिक वेदनादायक काय? त्याने आयुष्य मान सन्मानाने जगलेलं असतं, स्वतःशी प्रामाणिक राहून जगलेलं असतं, अशा मनुष्यासाठी त्याचा अपमान होणे हे मृत्यूपेक्षा सुद्धा भयंकर असतं. आणि तो सतत होईल. भगवंत म्हणतात, अर्जुना, हे आयुष्यभर तुला सहन करावं लागेल. कारण त्यांच्या दृष्टीने तू युद्ध सोडून पळून गेले. पुढे भगवंत म्हणतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग चित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कांतेय युद्धाय कृत निश्चय. तुझा जर वध झाला तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, किंवा तू जिंकला तर संपूर्ण पृथ्वीवर साम्राज्य उपभोगशील, सार्वभौमत्व तुझं प्रस्थापित होईल. म्हणून अर्जुना, तो दृढ निश्चय कर, उठ, उभा राहा आणि युद्ध कर. भगवंत अर्जुनाला त्याचं कर्तव्य समजून सांगून, त्याला ज्ञान प्रदान करून, युद्ध केल्याने तू या योद्ध्यांचा वध करणार नाही, नाश करणार नाही, हे समजून सांगतात. आणि अर्जुनाला सांगतात, मग तू घाबरतो कशाला? तू युद्ध कर आणि युद्ध जिंक, स्वधर्माप्रमाणे कर्म कर, मोक्ष प्राप्त कर, विजयी हो, या पृथ्वीवरील साम्राज्य उपभोग. अर्जुनाने काय केलं आतापर्यंत? आतापर्यंत अर्जुनाने तेच केलं. कित्येक युद्ध जिंकली आणि त्या देशाची संपत्ती हस्तिनापुरामध्ये आणली आणि ऐश्वर निर्माण केलं. धनसंपत्ती प्रचंड प्रमाणात आणली. भगवंत तेच सांगतात, ते उपभोगशी. पुढे भगवंत म्हणतात, एषा ते भीतिहा सांख्ये बुद्धियोगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यदा पार्थ कर्मपंथम प्रहास्यसि. भगवंत इथे सांगतात, आतापर्यंत मी तुला सांख्य योगाचं ज्ञान दिलं, बुद्धीचा उपयोग कसा करायचा आणि बुद्धीचा उपयोग करून स्वतःचं आयुष्य कसं सुकर बनवायचं, योग्य अयोग्य कसं जाणायचं, हे मी आतापर्यंत सांगितलं. अर्जुना, त्याचा उपयोग कर, युद्ध कर स्वधर्माप्रमाणे. तू क्षत्रिय आहे, तुझं कर्म काय? युद्ध करणे. युद्ध कर
मोक्ष प्राप्त. आतापर्यंत मी तुला बुद्धीचा उपयोग कसा करायचा हे समजून सांगितलं. याच्या पुढे मी तुला या बुद्धियोगाचं आचरण करून कर्म करत तू कसा कर्मबंधनांपासून मुक्त होशील हे स्पष्ट कर. भगवंतांनी कर्मयोगाला बुद्धियोग म्हटलेला आहे का? त्या काळात सुद्धा लोक कर्म करत होते, पण फरक काय होता? बुद्धी उपयोगात आणत होते. धर्मांध बनलेले होते, अंधश्रद्धा. आणि कौरवांनी जो दुराचार माजवला होता, दुर्गुणांना बळावा दिलेला होता, लोकांवर अत्याचार केले होते, त्यामुळे जनता ही कठीण प्रसंगातून जात होती. त्यांना सामान्य आयुष्य जगणं सुद्धा कठीण होतं. म्हणून भगवंत म्हणतात बुद्धियोगाचं श्रवण कर. बुद्धियोग म्हणजे काय? बुद्धीचा उपयोग करून योग्य अयोग्य जाणून स्वधर्माप्रमाणे कर्म करणे, त्याला बुद्धियोग म्हणतात. त्याला कर्मयोग सुद्धा म्हणू शकले असते भगवंत, पण इथे बुद्धियोग म्हटलंय का? कारण कर्मयोगी त्या जगात त्यावेळेस होतेच. पण कोणतं कर्म? अंधश्रद्धेने कर्म करत होते. कर्म करत होते लोक, पण कसं? अंधश्रद्धेने. योग्य अयोग्याची जाण न बाळगता म्हणू शकत नाही. त्यांना कळत होतं योग्य अयोग्य, पण ते आचरणात आणू शकत नव्हते. ते हतबल होते. पण भगवंत म्हणतात मी याच्या पुढे तुला बुद्धीचा उपयोग करून तू तुझ्या कर्मबंधनातून कसा मुक्त होशील हे स्पष्ट करतो. पुढे भगवंत बुद्धियोगाचं फायदे जे आहेत ते स्पष्ट करतात. नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विंद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्या बुद्धियोगाचा फायदा काय? अर्जुना, जर तो बुद्धियोगाचा उपयोग केला, बुद्धियोगाचा जर तो आचरण केलं, स्वतःची बुद्धी उपयोग आणली, तर याचा फायदा काय? तुझं भय नष्ट होईल. बुद्धियोगामध्ये तू अत्यल्प जरी थोड्या प्रमाणात जरी प्रगती केली तरी तुझं भय नष्ट होईल. यू विल गेन युअर कॉन्फिडन्स. आणि महत्वाची गोष्ट, बुद्धियोगाचं आचरण करून जर तू कर्म केला त्याचे नुकसान काहीच नाही. कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही, प्रतिकूल निकाल निर्माण होणार नाही, प्रतिकूल परिणाम निर्माण होणार नाही, अनुकूलच होईल. म्हणून तू घाबरतोस कशाला? बुद्धी वापर, कर्म कर. आणि स्वतःला जर तू शिस्त लावली तर त्याचा उपयोग तुला भविष्यात निश्चित होईल. आणि तुला महाभयंकर जे भय तुझ्यामध्ये निर्माण झालंय, मी या क्षत्रियांचा नाश करेन, यांच्या मृत्यूला मी जबाबदार होईल, हे भय तुझ्या मनातून जाईल. तू वाईट काहीतरी करतोय हे तुझं भय निघून जाईल. केव्हा? ज्या क्षणी तू बुद्धीचा उपयोग करून कर्म करशील तेव्हा. कारण त्या कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील. स्वधर्माप्रमाणे कर्म केल्याने मनुष्य त्या कर्माच्या बंधनामध्ये गुंतत नाही. मनुष्य 3 प्रकारचे कर्म करतो. एक तर स्वार्थ कर्म. स्वार्थ म्हणजे स्वतःच्या इच्छेनुरूप स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म करतो. दुसरं निस्वार्थी कर्म करतो. स्वतःचा स्वार्थ नाही, परंतु दुसऱ्यासाठी करतो. पण कोणती तरी इच्छा आहे, मला त्याला मदत करायची आहे, मला त्याला शिकवायचंय, मला त्याला द्यायचंय, ज्ञान प्रदान करायचंय, अशी काहीतरी इच्छा ठेवून जर तुम्ही कर्म केलं, ते निस्वार्थ जरी असलं तरी ती इच्छा प्रेरित असते. पहिला प्रकार स्वार्थ प्रेरित स्वार्थी कर्म, इच्छेचाच होतो. आणि दुसरा प्रकार निस्वार्थ कर्म, इच्छेचाच होतो. शेवटी इनिशिएशन कशामुळे होतं? तुमच्या इच्छामुळे. तुमच्या मनात इच्छा आहे म्हणून तुम्ही कर्म करा.
आणि तिसऱ्या प्रकारचं कर्म जे इच्छाविरहित कर्म आहे. म्हणजे काय? इच्छाविरहित कर्म म्हणजे काय? कर्तव्य कर्म. तुम्हाला कळलंय योग्य काय आणि अयोग्य काय. तुम्हाला जी करायची इच्छा आहे ती योग्यही असू शकतं, अयोग्यही असू शकतं. तुमच्या आवडीचंही असू शकतं किंवा न आवडणारही असू शकतं. कारण तुम्हाला आवडतं ते नेहमी योग्यच असेल असं नाही. तुम्ही जर बुद्धियोगाचं आचरण केलं, बुद्धी जर उपयोगात आणली, तर तुम्हाला कळेल तुमची आवड योग्य आहे का अयोग्य. बऱ्याच वेळा तुम्हाला जे आवडत नाही ते सुद्धा योग्य असतं. तर भगवंत म्हणतात ते कर्म कर, की जे तुझं कर्तव्य कर्म आहे, जे तुझ्या स्वधर्मारूप आहे. आणि बुद्धियोगाचा, बुद्धीचा उपयोग करून कर्म कर. बुद्धियोगाने केलेलं कर्म हे तिसऱ्या प्रकारात बोलतात, इच्छा विरहित कर्म. कर्म करायचं, कर्तव्य कर्म करायचं, बुद्धीचा उपयोग करून करायचं. इच्छा आहे म्हणून नाही, आवडतं म्हणून नाही, आवडत नाही म्हणून करायचं नाही असे. योग्य काय अयोग्य काय ते जाणा आणि योग्य ते करा. तुमचं कर्तव्य जाणा, तुमच्या जबाबदाऱ्या जाणा आणि करा. भगवंत पुढे म्हणतात व्यवसायत्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन बहुशाखा हन्यतस्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. भगवंता, अर्जुनाच्या मनात प्रश्न येतो, भगवंत हे काय सांगतोय. कारण त्याला कर्म माहिती असतं, त्या क्षणापर्यंत त्याने कर्म केलेलं असतं. पण ऐन वेळेस आता तो स्वतःच कर्तव्य जाणत नाही. तो संभ्रमित झालेला आहे. तो सो कॉल्ड रिलेशनशिप मध्ये गुंतलेला आहे. तो विसरतो योग्य काय अयोग्य काय. म्हणून भगवंत इथे अर्जुनाला म्हणतात, हे कुरुनंदना. कुरुनंदना का वापरलेला शब्द, असं संबोधन का केलं. कुरु वंशातील जो श्रेष्ठ आहे तो कुरुनंदन आहे. भगवंत म्हणतात तू कुरुवंशातील श्रेष्ठ आहे. आणि कुरुवंश काय, कुरुवंश हा पराक्रमासाठी क्षत्रिय म्हणून अत्यंत प्रसिद्ध होता. सद्गुणांनी प्रेरित युद्ध लढायला मिळणं, सत्कर्म रूपी युद्ध लढायला मिळणं हे प्रत्येकाच्याच नशिबी असतं असं नाही. क्रूर राजा असेल तर दुसऱ्याला विनाकारण त्रास देण्यासाठी युद्ध लढायला लावतो. क्षत्रियाचं कर्म काय, राजाची आज्ञा पाळणं. म्हणून त्याच्या नशिबात हे योग्य कर्म करणं असतंच असं नाही. क्षत्रिय धर्म काय, राजाची जी काही आज्ञा असेल ते पालन कर. जे आता काय करतात, भीष्म करतात, दुर्योधन करतात. योग्य अयोग्य जाणूनही क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी त्यांना दुष्कर्मांना साथ द्यावी लागते. भगवान अर्जुनाला म्हणतात तू तर सदाचरणाचं कार्य करतोय, सत्कर्म करतोय, तेही कर्तव्य कर्मामुळे. असा स्वतःहून स्वर्ग सुखाचं द्वार उघडून देणारा प्रसंग प्रत्येक क्षत्रियाच्या आयुष्यात येत नाही. तो तुला मिळालेला आहे. तुझं कर्तव्य कर्म करत तुला मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळालेला आहे. तू का सोडतोय. बुद्धीचा उपयोग कर, कॉन्सन्ट्रेट आणि वस्तुनिष्ठ, बी ऑब्जेक्टिव्ह. सत्य असत्य जाण, सत्याचं आचरण कर, कर्तव्य कर्म कर. भगवंत इथे सांगतात खरोखर जो मनुष्य संसारात गुंतलेला असतो त्याचे विचार अनेक असतात. बघा तुम्ही संसारात गुंतलेला एक विचार नसतो सतत. केव्हा एक विचार जातो आणि दुसरा विचार मनात प्रवेश करतो हे आपल्यालाच कळत. आणि दिवसभरात जर आपण आठवायचा विचार केला की आपण किती विचार केले तेही आपल्याला लक्षात राहत.
इतकं आपण गुंतलेलो असतो. भगवंत म्हणतात एक विचार कर, कोणता? कर्तव्य कर्म करायचं. कॉन्सन्ट्रेट, स्वतःच्या कर्तव्यावर एकाग्रता निर्माण कर, तर तुझं मन इकडे तिकडे भरकटणार नाही. कारण जर मन भरकटलं तर तुझे विचार बहुविध होतील, तू कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही, एकाग्र चित्ताने युद्ध लढू शकणार नाही. हे भगवंत इथे समजून सांगतात. पुढे 3 श्लोकांमध्ये भगवंतांनी जे अविवेकी आहेत, जे या संसारामध्ये गुंतलेले आहेत, कोण? ज्यांच्यामध्ये अनंत विचार आहेत, जे बहिर्मुखी आहेत, ते देवाला मानत नाही, ते ब्रह्माला मानत नाही, त्यांचे विचार बहुविध असतात. ते कसं वागतात हे भगवंताने पुढच्या 3 श्लोकांमध्ये स्पष्ट केलं. यामी मां पुष्पितां वाचम प्रवदन्त्या विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यतस्थिति वादिनी कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पश्यते चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. हे बहिर्मुखी लोक काय असतात? हे संसारात गुंतलेले असतात. हे म्हणतात जे दिसतं तेच जग आहे, हे सोडून दुसरं काहीच नाही. एव्हरीथिंग एल्स इज जस्ट इमटेरियल. दुसरं काहीच नाही. थोडक्यात ते अप्रत्यक्षरित्या तुमच्यामध्ये आत्मा आहे, त्या आत्मामुळे तुम्ही जगात जगतात वगैरे वगैरे काही मानत नाही. आणि ते काय करतात? अविवेकीप्रमाणे कळत नाही तरी वेदांत पठण करतात. थोडक्यात मला ज्ञान येतं कर्मकांडामध्ये गुंततात आणि मीच श्रेष्ठ असं म्हणतात. त्यांचं मन विषय वासनांमध्ये गुंतलेलं असतं. वेद पठण करतात, कर्मकांड करतात, पण काय? कोणत्या तरी अपेक्षाने करतात. आणि त्यांची अपेक्षा काय? स्वर्ग प्राप्त करणं. आणि स्वर्ग म्हणजे काय? सुख प्राप्त करणं. त्यांच्या दृष्टीने स्वर्ग म्हणजे काय? सर्वोच्च सुख देण्याचं ठिकाण. पण ते जे पण पूजा करतात, जे पण कर्म करतात, ते केवळ स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी. कोणती? स्वर्गात जायचंय. आणि स्वर्गात जाऊन काय करायचंय? सुख उपभोगायचं. असे जे विषय भोगामध्ये गुंतलेले जे लोक असतात त्यांना कळत नाही, ते बहिर्मुखी बनतात, हे जगातच गुंततात आणि त्याच्यातच गुरफटलेले राहतात. त्याच्यातून ते बाहेर निघू शकत नाही. त्यांची बुद्धी कधी समाधिस्थ बनत नाही, एकाग्र बनत नाही आणि परमात्मा परमेश्वराला ते मानत नाही. त्याच्यावर त्यांची बुद्धी स्थिर होऊ शकत. हे भगवंत इथे म्हणतात. पुढे ते कशा प्रकारे कर्म करतात आणि या जगात गुंततात हे भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे. ते आपण पुढील सत्रामध्ये पाहू. हरिओम.